नमस्कार मंडळी, आपण आलेलो आहोत सोलापूरच्या सिद्धरामेश्वर मंदिरात। हे मंदिर खूप फेमस असून खूप सुंदर असं हे मंदिर आहे। येथे प्रत्येक वेळी बाजार भरलेला असतो। बघा, बाजार सुंदर आहे। नमस्कार मंडळी, आम्ही आलो सोलापूरला आलो बरं का। तर सोलापूरचे आराध्य दैवत सिद्धेश्वर मंदिरला आपण आलो, म्हणजे सिद्धरामेश्वर मंदिरला। तर हे मंदिर अति फेमस, खूप फेमस आहे। सिद्धेश्वर मंदिर म्हणजे महाराष्ट्रात प्रसिद्ध मंदिर आणि पर्यटन स्थळ म्हणून गणलं जाते। हे सिद्धेश्वर मंदिराचे एंट्री दरवाजा आहे। सोलापूरचे सिद्धेश्वर मंदिर हे भगवान सिद्धेश्वरांना समर्पित आहे। या देवाला शिवयोगी सिद्धरामेश्वर असेही म्हणले जाते। हे मंदिर सोलापूर शहरातील मध्यभागी आहे। या मंदिराची अद्वितीय वास्तुकला आध्यात्मिक महत्त्वासाठी ओळख आहे। हे मंदिर एका तलावाच्या मध्यभागी आहे, जे सुंदर निसर्गाचे सौंदर्य दाखवते। ह्या भगवानाचे शिव आणि विष्णू यांचे रूप आहे। हे मंदिर सिद्धरामेश्वराशी संबंधित आहे, ज्यांनी सोलापूरमध्ये 68 लिंगाची स्थापना केली। इथे बघा, पेड्यांचं दुकान दिसत आहे। मलाई पेढे, कंदी पेढे खूप फेमस आहे तिथे। आणि इथं समोर सगळा बाजार भरलेला आहे। महिलांसाठी तर खूप काही छान बाजार आहे। आमची तर मिसेस इथं सगळं गटोडं भरून घेतले आहे। बक्कळ कानातले, गळ्यातले सगळंच घेतले आहे। खूप सुंदर असं महिलांसाठी बाजार आहे। आणि इथं आलं म्हटलं की विकत घेणारच काही ना काही। तर आपण हे पाहत आहात बोटिंगचं। तिथं तिकीट काढून बोटिंग करण्यासाठी इथे व्यवस्था केलेली आहे आणि लोक बोटिंग करत आहेत। मी जाणार मंडळी, खूप छान बोटिंग आहे सिद्धेश्वर मंदिरात। आपल्याला जायचं आहे पण जाऊ देत नाहीत, घरचे पाऊस खूप मोठा आहे। तर मंदिरात आलेला आहोत। मंडळी, श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर मंदिराच्या गाभारात आपण आलेलो आहोत। खूप सुंदर वातावरण, निसर्गरम्य वातावरण आणि बोटिंगचं मजा घेत पावसात असे सुंदर वातावरणात आपण बघत आहोत। आम्ही उदगीरकर या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील आमच्याच चॅनलवरती। आपण आल्यानंतर मंदिराच्या गाभाऱ्यात डाव्या साईडला पाय आणि तोंड धुण्यासाठी नळाची व्यवस्था केलेली आहे मंडळी। आणि सगळीकडे मंदिरं तुम्हाला दिसत आहेत। महादेवाचं मंदिर आहे आणि गणपती बाप्पांचे सुंदर असे मंदिर आहे, ज्यांची आपण सगळ्यात अगोदर पूजा करतो। असे विघ्नहर्ता गणेशाची येथे मंदिर आहे। आपल्याला ते समोर दिसत आहे ना, ते गणपती बाप्पाचे मंदिर आहे। तलावाच्या नदीकाठी वसलेले हे सिद्धेश्वराचे मंदिर खूप छान वाटत आहे मंडळी। मंडळी, हे समोरचे जे दिसत आहे ते कळस मुख्य मंदिराचं कळस आहे। आपण तिकडे जात आहोत आणि सिद्धेश्वर मंदिराच्या मुख्य मंदिराच्या गाभाऱ्यात आपण आहोत। आणि हे जे सभागृह तुम्हाला दिसत आहे ते मंदिराचं सभागृह आहे आणि ते भक्त लोक त्या मंदिराचे दर्शन घेत आहेत। आपणही सिद्धेश्वराचे दर्शन घेऊयात। भक्त मंडळींची खूप गर्दी इथे दिसत आहे आणि आपल्यालाही दर्शन घ्यायचं आहे। आपण पण लाईन मध्ये थांबूया। सुंदर असं कलाकृती तुम्हाला इथे दिसत आहे। सुंदर मंदिर आपल्याला दिसत आहे। सिद्धेश्वराचे हे
मुख्य मंदिर सोलापूरमधील आपल्याला दिसत आहे। ते कर्तव्य हेच देवत्व आहे। या तत्वज्ञानासाठी आणि त्यांच्या 68,000 वचनांसाठी सिद्धेश्वर देव ओळखले जातात। आणि ज्याची आपल्याला आतुरता होती त्या शिवयोगी भगवान सिद्धेश्वरांचे दर्शन आपल्याला होत आहे। आपण किती भाग्यवान आहोत। शिवयोगी भगवान सिद्धेश्वरांची मूर्ती आपल्या समोर दिसत आहे। सुंदर अशी मूर्ती डोळ्यात सामावून घेण्यासाठी आपल्याला दिसत आहे। श्रद्धा ठेवा, भावना ठेवा आणि भक्ती ठेवा। खूप सुंदर असं देवस्थान या सिद्धेश्वर मंदिराचे आहे। तर मंडळी, सिद्धेश्वर भगवानचे दर्शन आपल्याला झालेलं आहे। सोलापूरमधील भगवान शिवयोगी भगवान सिद्धेश्वरांचे मंदिर आपण पाहिलो, मन तृप्त झाले आणि भगवानचे दर्शन घेऊन आनंदी झाले। आपण निसर्गरम्य वातावरणातील आणि पाण्यातील हे नदी पाहून खूप खुश झालो।